नमस्कार. हिस्ट्री SNMU मध्ये मी सीमा तुमचं मनपूर्वक स्वागत करते. UGC नेट जून 2026च्या एक्झामच्या तयारीला तुम्ही सुरुवात केलेली आहेच. PYQ MCQ सोडवत राहा. पेपर 1चाही चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. आपण 2011चे PYQ पाहत आहोत. पहिले चॅनलवर व्हिडिओ अपलोड आहेत 2011चे PYQचे, ते व्हिडिओ नक्की पहा. आज आपण पहिला प्रश्न पाहूया. हे पुस्तकांवरचे प्रश्न आहेत. लेखक आणि पुस्तकं. H.J. ब्रूमफिल्ड यांचे कोणते पुस्तक आहे? H.J. ब्रूमफिल्ड यांचे कोणते पुस्तक आहे? उत्तर आहे एलिट कॉन्फ्लिक्ट इन अ प्लुरल सोसायटी. उत्तर आहे एलिट कॉन्फ्लिक्ट इन अ प्लुरल सोसायटी. हे थोडंसं उच्चारणामध्ये फरक पडतो, कारण इंग्लिशमध्ये लिहिताना ते बरोबर लिहिलेलं असतं, हिंदी ट्रान्सलेट करताना थोडासा फरक पडतोच. आणि परत मी आता ते मराठी ट्रान्सलेट केलं आहे, त्यामुळे आणखीनही फरक पडू शकतो. पुढचा प्रश्न आहे A.R. देसाई यांचे कोणते पुस्तक आहे? A.R. देसाई यांचे कोणते पुस्तक आहे? उत्तर आहे सोशल बॅकग्राऊंड ऑफ इंडियन नॅशनॅलिझम. A.R. देसाई यांचे कोणते पुस्तक आहे? तर सोशल बॅकग्राऊंड ऑफ इंडियन नॅशनॅलिझम. कायम विचारले जातात लेखक आणि त्यांची पुस्तकं, तर ते चांगल्या पद्धतीनेच करायला लागतं, कारण 2 मार्क नाही तर गेले तसेच, जर आपण एखादं जरी उत्तर चुकीचं दिलं तर. R.J. मूर यांचे कोणते पुस्तक आहे? R.J. मूर यांचे कोणते पुस्तक आहे? उत्तर आहे द क्रायसिस ऑफ इंडियन युनिटी. बरेच विद्यार्थी असं करतात की ते लेखक आणि पुस्तकांचे प्रश्न सोडूनच देतात 2 मार्क, पण असं करू नका, कारण पेपर 1मध्येही आजकाल विचारले जातात. पेपर 2मध्ये काही वेळा 2 प्रश्नसुद्धा असतात. त्यामुळे 4 किंवा 6 मार्क घालवण्यापेक्षा जे PYQमध्ये विचारलेले असतील त्याच लेखकांची पुन्हा पुन्हा पुस्तकं पहा. पुढचा प्रश्न आहे R.C. दत्त यांचे कोणते पुस्तक आहे? उत्तर आहे इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया. खूपदा प्रश्न विचारलेला आहे. 2011 नंतर सुद्धा 4-5 वेळा तर नक्कीच विचारलेला आहे, त्यामुळे हा नक्की करून ठेवा. R.C. दत्त यांचे कोणते पुस्तक आहे? अन्यसुद्धा R.C. दत्त यांची पुस्तकं पाहून ठेवा, आणि ते खूप महत्त्वाचे आहेत. M.N. श्रीनिवास यांच्या कशाशी संबंधित आहे? M.N. श्रीनिवास कशाशी संबंधित आहेत? उत्तर आहे संस्कृतीकरण. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंटही करा. जुने व्हिडिओ पाहिले नसतील तर तेही व्हिडिओ पहा. यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, त्याचबरोबर शिवकालीन वाङ्मय, पेशवेकालीन वाङ्मय, त्यानंतर संस्कृत साधने, फारसी साधने, यानंतर शॉर्ट्स आहेत जे सकाळी 9 वाजता अपलोड होतात. सोमवार ते शुक्रवार सकाळी 8:30 वाजता लॉंग व्हिडिओ अपलोड होतो, तोही पहा. फार मोठे व्हिडिओ नाही आहेत, 3 ते 4 मिनटाचेच व्हिडिओ आहेत. छोटा कंटेंट आहे, पण अत्यंत महत्त्वपूर्ण कंटेंट आहे, त्यामुळे तो नक्की पहा आणि पूर्ण व्हिडिओ पहा. अर्धावट व्हिडिओ पाहून जाऊ नका. अजूनही चांगल्या पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहेत, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा.